आज एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीचे लावून टाकणारी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी जेव्हा लाखो भाविक विठ्ठल नामात दंग असतात, तेव्हाच काही भाविकांच्या आयुष्यात मात्र काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या एका खासगी बसचा भीषण अपघात होऊन अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ही हृदयद्रावक घटना जळगाव पाचोरा मार्गावर भुसावळ जवळ घडली. आज सकाळी सुमारे 6:30च्या सुमारास एक खासगी ट्रॅव्हल्स बस पंढरपूरहून परतीच्या प्रवासात होती. ही बस एका मोठ्या ट्रकला मागून जोरात धडकली. बसमधील अनेक प्रवासी अजून झोपेतच होते. काही विठ्ठलाच्या नामस्मरणात मग्न होते आणि त्या क्षणी हा थरकाप उडवणारा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 50हून अधिक भाविक प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वारी संपवून आपल्या गावी परतत होते. या भाविकांमध्ये महिला, पुरुष, वृद्ध आणि काही लहान मुलेही होती. त्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीचा आनंद असतानाच क्षणार्धात सर्व काही काळोखात बुडालं. 13 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 35हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काहींना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर काहींचे हातपाय निकामी झाले आहेत. जखमींना तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात व काही खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील काही जखमींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मृतांमध्ये एका आईसोबत तिचं 4 वर्षाचं मुलंही आहे, जे फेकलं गेलं आणि जागीच मृत्यू झाला. या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार बसचा ब्रेक फेल झाला असावा किंवा बस चालक झोपेत होता. काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की बस अतिशय भरधाव वेगात होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बस चालक अपघातानंतर पळून गेला आहे. त्याचा शोध सुरू असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. मदतीसाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बसचा चेंदामेंदा झालेला भाग काढण्यात आला. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. NDRF आणि आपत्ती व्यवस्थापन पथकही सक्रिय झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे, तर सर्व जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जातील. या घटनेमुळे पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संपूर्ण जळगाव जिल्हा शोकाकुल आहे. 8 जणांचे मृतदेह ओळखता न आल्यामुळे अनेक कुटुंबीय रडवलेल्या अवस्थेत आहेत. विठ्ठला, असं का घडलं, असा सवाल अनेक भाविकांच्या ओठावर आहे. हा खासगी ट्रॅव्हल्सवर कोणाचं नियंत्रण आहे? बसची तपासणी झाली होती का? चालक झोपेत होता का की नशेत? या सर्व प्रश्नांची उत्तर प्रशासनाकडे आहेत का? स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले हे भाविक, त्यांचं आयुष्य प्रवास असं अचानक संपलं, हे कोणालाही वाटलं नव्हतं. आषाढी एकादशीच्या दिवशी घडलेली ही घटना आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. मृतांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. ही घटना केवळ एक अपघात नाही, तर एका संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराचं दुःख बनून राहिली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले भाविक परतीच्या प्रवासात मृत्यूच्या दारात गेले. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र मन सुन्न केलं आहे. मृतांच्या आत्मा शांती लाभो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपण विठोबाचरणी प्रार्थना करूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.